हाय ऑल, वेलकम टू माय चॅनल. पहिला भाग बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण सुरुवात करूया आपल्या सेकंड सेट पासून. पहिला सेट मी तुम्हाला दाखवला होता, ते होता नवरीचा. हा आहे सेकंड सेट, आमच्या आईंचा सेट. पहिला आहे हा लॉंग राणी हार. ते तुम्ही पेंडेंट बघू शकता, किती सुंदर आहे. बाकी लेंथ वगैरे सगळी सेम आहे. परत मी तुम्हाला पेंडेंट दाखवते याचा. हे बघा, की हा झाला लॉंग राणी हार. आता तुम्हाला चिंच पेटी दाखवते. ही झाली चिंचपेटी. सो फरक फक्त एवढाच आहे की हे जे पेटी आहे, हे पेटीचं डिझाईन वेगळं आहे. बाकी सगळं 3 लेयरमध्येच ही चिंचपेटी पण आहे. आणि चिंचपेट्यांचे पण हे असे पेट्यांचे पण त्यांच्याकडे 5 ते 6 डिझाईन्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. ही झाली चिंचपेटी. नेक्स्ट आहेत ह्या सुंदरशा बांगड्या. बघा किती छान दिसतात ह्या बांगड्या. असे 2 4चा हा सेट आहे. आमच्या आईने 4चा सेट बांगड्यांचा सेट त्यांच्यासाठी सिलेक्ट केला आहे. हे बघा 4 बांगड्यांचा सेट. ह्याला पण अशा प्रत्येक बांगडीला असा स्क्रू आहे. स्क्रू काढायचा, तुमच्या हातात बांगडी घालायची आणि परत तो स्क्रू लावून घ्यायचा. सो ह्याला पण अशी मेटलची फ्रेम आहे आतमध्ये. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. हे झाले बांगड्या. नेक्स्ट आहेत झुमके. हे असे झुमके. हे असे झुमके आहेत. ह्याचे टॉप्स वेगळे आहेत आणि झुमक्यांची डिझाईन पण थोडी वेगळी आहे. सो ह्याचं पण असंच आहे. फक्त तुम्हाला टॉप्स घालायचे असतील तर तुम्ही टॉप्स पण घालू शकता आणि पूर्ण तुम्हाला जर झुमके घालायचे असतील तरी तुम्ही हे ऑप्शन ट्राय करू शकता. हे झाले झुमके. सो हा झाला आमच्या आईंचा सेट. आता मी तुम्हाला माझा सेट दाखवते, जो माझ्याकडे ऑलरेडी आहे. मी काही नवीन घेतलेलं नाही आहे. दाखवते. हे आहे माझा लॉंग राणी हार, जो की माझ्या लग्नात माझ्या आईने मला 12 वर्षापूर्वी घेतलेला होता आणि माझ्या एंगेजमेंटला मी हे सगळे दागिने घातले होते. हे बघा, हा आहे माझा लॉंग राणी हार आणि हे आहे त्याचं असं पेंडंट. हे पेंडंट तुम्ही बघू शकता. हा पेंडंट थोडा वेगळा आहे आणि असे पेंडंट आता भेटत नाहीये. आता कम्प्लीट अमेरिकन डायमंड्समध्ये पेंडंट आले आहेत. सो आहे लॉंग राणी हार. हे बघा, तुम्ही मोत्यांची क्वालिटी बघू शकता अजून पण कशी आहे. ह्याला काहीच झालेलं नाही आहे ह्या दागिन्याला. फक्त मी आता हे पेंडंटला थोडं पॉलिश करून घेतलं. बाकी सगळं जसंच्या तसं इंटॅक्ट आहे. हा झाला माझा लॉंग राणी हार. आणि हे जे आहे, ही माझी चिंचपेटी आणि झुमकी. पॅकिंग पहिले तशी द्यायची, आता पॅकिंग त्यांनी चेंज केलेली आहे. ही आहे माझी चिंचपेटी. सो ही पण जुना दागिना आहे खूप माझा. पेट्यांची डिझाईन ही बघा वेगळी आहे, तुम्ही बघू शकता. बाकी मी पण ही 7 पेट्यांमध्ये करून घेतली आहे. किती सुंदर दिसते बघा. ही झाली माझी चिंचपेटी आणि माझी आता तुम्हाला झुमके दाखवते. हा आहे माझा झुमका. सो मी सिंगल असे पर्लमध्ये हा झुमका करून घेतला होता, कारण मला फक्त टॉपसाठी पण, म्हणजे फक्त मी जर डेरा काढून ठेवला, मला फक्त असं टॉप म्हणून पण घालायलाही आवडतं. दोन्ही सेट मी तुम्हाला दाखवते. सेट कानातल्याचा. हे बघा, हे असं काही दिसतं. सो त्यांच्याकडे ह्याचे पण भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. आणि माझ्याकडे चिंचपेटीवर मॅच करून पण मी हे घेतलं आहे कानातलं छोटंसं. पूर्ण म्हणजे फक्त मला चिंचपेटी जर घालायची असेल, चिंचपेटी आणि कानातलं एवढं घातलं तरी ते बसून जातं. हे आहे. आणि हा माझ्या आईचा एक हार आहे. हा पण खूप जुना हार आहे. मोती पवळ्यांमध्ये हा हार आहे. पवळा तुम्हाला माहीतच असेल. हे बघा, हा डबल लेअरमध्ये असा हार आहे. आता हा आम्ही विचारलं पवळ्यांसाठी त्यांना, पण हे त्यांच्याकडे अवेलेबल नाही सध्या. पण हा पण खूप जुना दागिना आहे. आईने फक्त पॉलिश करून घेतले आता, बाकी तुम्ही सगळं बघू शकता.
हे पण ओरिजिनल पर्ल्समध्ये दागिना आहे. सो तुम्ही असं फक्त एवढं जरी घातलं तरी खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता. सो हे सगळे दागिने जे आहेत, तर तुमच्याकडे पैठणी किंवा सेमी पैठणी असेल आणि एवढे दागिने जरी तुम्ही घातले तर तुमचं लुक एकदम परफेक्ट दिसेल. मी तुम्हाला अजून एक दागिना दाखवते. मी जो आत्ता करून घेतला आहे तो ट्रेडिशनल नाही आहे. तुमच्याकडे शिफॉन आणि ऑर्गेन्झा साडी जर असेल तर तुम्ही हा दागिना घालू शकता. सो हे पिंक क्रिस्टलमध्ये मी करून घेतलं आहे. हे बघा, ते भावाच्या लग्नासाठी मी आता ऑर्गेन्झा शिफॉनमध्ये साडी घेतली. सो त्याच्यासाठी मी हा दागिना आणि हा पेंडंट अमेरिकन डायमंडमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हे त्याच्यावरती कानातली असं. सो हे तुम्ही बघू शकता. परत मी तुम्हाला दाखवते. हे जे आहे पिंक क्रिस्टलमध्ये माळे पूर्ण आणि ऑर्गेन्झा आणि शिफॉनच्या साडीवर हे खरंच खूपच उठून दिसेल हा दागिना. सो त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. झाले माझे दागिने सगळे संपलेले आहेत तुम्हाला दाखवून. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि भरभरून प्रेम देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.